एक महत्त्वाची बातमी आहे। तर निवडणूक आयोग हा केवळ दलाल आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणालेले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी ही टीका केली। निवडणूक प्रक्रियेवरती न बोललेलंच बरं असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। प्रक्रियेवरती न बोललेलं बरं, हे निवडणूक आयोग हे फक्त दलाल आहे। या निवडणूक आयोगा इतका घाणेरडा दुसरा आयोग आयुष्यात असू शकत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्ण जर बघत असतील तर तडफडत असतील, तडफडत। इतका घाणेरडा प्रकार प्रशासन विरोधी म्हणजे आमच्या विरोधकांना हाताशी धरून हाताने नावं कापण्याचा प्रकार जो इथला म्हणजे जे निवडणूक याद्या बनवतात त्यांनी केलाय तो निंदनीय घाणेरडा थर्ड ग्रेड लोक आहेत, थर्ड ग्रेड। तर राज ठाकरे यांच्या मेहनतीवर ठाकरेंच्या शिवसेनेने पाणी फिरलं असं उदय सामंत म्हणाले। मुंबई पालिकेच्या निकालावरून मंत्री उदय सामंतांनी ही प्रतिक्रिया दिली। मनसेच्या मतांच्या गॅपचा उपयोग उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं करून घेतला असंही सामंत म्हणाले। मनसेला ऍक्च्युअली 52 जागा मिळाल्या आणि त्यातल्या 6 जागा निवडून आल्या। त्याच्यामुळे सगळ्यात डॅमेज होणारा पक्ष जर महाराष्ट्रातला कुठचा आहे तर तो मनसे आहे। पण मनसेची मताची जी गॅप होती ही सगळी पूर्वीची मनसेनं युबीटीला ट्रान्सफर करून भरून काढली आणि मनसेच्या जीवावर आज युबीटी पुन्हा एकदा छाती फुलून आमच्या समोर उभी आहे। माझी विनंती आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि विशेषतः राज साहेबांना की मी स्वतः बोललो होतो की ज्यामुळं आम्हाला उठाव करावा लागला एकनाथ शिंदे साहेबांना त्याची थोडी प्रचिती माननीय राज साहेबांना येईल। मनोहर कुऱ्हाडे उपसा सिंचन योजनेतील कोट्यवधींचं भंगार चोरीला गेलं। एकनाथ खडसे यांनी हा गंभीर आरोप केला। कुठल्याही प्रकारे लिलाव न होता उपसा सिंचन योजनेतील पाईपलाईन मशीन चोरीला जात असल्याचा एकनाथ खडसे यांनी घटनास्थळी जाऊन खुलासा केलेला आहे। बघा, या ठिकाणी पोलिसांना बोलावून एकनाथ खडसे यांनी कारवाईची देखील मागणी केली आहे। कुठलाही पेमेंट न करता, कुठलाही लिलाव न करता या ठिकाणी ही चोरी जी चालू आहे या चोरीचा तपास केला पाहिजे, गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे म्हणून पोलिसांकडे मी रिक्वेस्ट केलेली आहे। आणि पोलीस आलेले आहे, इरिगेशन डिपार्टमेंटचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इथे येत आहे आणि ते आता या सर्वांच्या बाबत गुन्हा दाखल करणार आहे। ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आहे। पंढरपूरच्या द्राक्षोत्पादक शेतकऱ्यांचं ट्रॉबोनिक्स आणि PS100 या जैविक औषधाची फवारणी केल्यानं कोट्यवधींचं नुकसान झालेलं आहे। संगमनेर या ठिकाणच्या रासबेरी ॲग्रो बिझनेस कंपनीचं जैविक औषधं असल्याचे शेतकरी शहाजी डोईफोडे यांनी माहिती दिली आहे। तर द्राक्षबागेतील पानाचे, फळाचे, देठाचे नमुने तपासण्यासाठी पाठवले आहे। रिपोर्ट आल्यावरती आता कंपनी कारवाई करणार आहे। ही माहिती कृषी अधिकारी लक्ष्मण लांबखे यांनी दिलेली आहे। ब्रासदी अग्रो ह्या कंपनीचे सुडो आणि ट्रायको ही मी इथं औषध बागेवर आणून मारले असता बुरशी नाशक म्हणून मी बुरीसाठी औषध आणलेलं आहे। आणि ह्या बुरशी नाशकमुळे माझ्या बागेचे नुकसान झालेलं असून बाग सुकायला लागलेली आहे आणि माझे होऊनच्या होऊन इतर शेजाऱ्यांच्या पर्यंत गॅस होऊन त्यांच्याही बागा नुकसान झालेलं आहे। तरी माझे 70 लाख रुपयाचे नुकसान असून माझ्या शेतकऱ्यांसोबत तेवढंच नुकसान आहे। त्यांच्या द्राक्ष बागेमध्ये PS100 व ट्रायबोनिक्स या जैविक औषधाची फवारणी केलेली आहे। त्या वापरामुळे या ठिकाणी द्राक्ष बागेचं नुकसान झालेलं आहे। आपण जे औषध वापरलेलं आहे त्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीला पाठवले आहेत। रासबेरी ॲग्रो बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं हे औषध आहे। गणेश कृषी सेवा केंद्र खर्डी त्यांना ह्या मालाला स्टॉप सेल म्हणजे विक्री बंद आदेश दिलेला आहे आणि त्या कंपनीचं सॅम्पल काढून प्रयोगशाळेला पाठवले।